सर्वाधिक डॉट चेंडू टाकणारा खेळाडू त्याला देखील आंब्याचं रोप दिलं जातंय। सन्मान्य अमोलजी पनासे सरांच्या माध्यमातून जे रोप या स्पर्धेमध्ये दिलेलं आहे आणि या सामन्यामध्ये सर्वाधिक डॉट चेंडू टाकणारा खेळाडू इथे आमंत्रित सोनू पवार आपल्याला इकडे विनंती, आपण मुख्य स्टेज वरती यायचंय। सोनू पवार चला इकडे या। सोनू पवार आपण इकडे या। कॅमेरामॅन सोनू पवार यांच्या सोबत आपण चर्चा करतोय। बाळासाहेब बनवरे सर, मला वाटतं मॅच आहे का त्यांची? स्कोरर नाहीये तिथे, स्कोरर या लवकर, मॅच सुरू होणार नाहीये त्याशिवाय। तर इथे पुढच्या मॅच कडे आपण वळतोय। पुढची मॅच जशी सुरू होईल तसा मात्र मायक्रोफोनवरती देखील आपण बदल करणार आहोत। पुढच्या सामन्यासाठी पुन्हा एकदा मी आमंत्रित करतो। या ठिकाणी संभाजीनगरचा एक गोड आवाज गेली पहिल्या दिवसापासून तुम्ही ऐकताय। अर्थातच सौरभ राजपूत सरांना इथे मी आमंत्रित करतोय। सौरभ सर या, आपलं स्वागत आहे। जाऊया सौरभ सरांकडे, तोपर्यंत मी थांबतोय। धन्यवाद। एक सेकंड, मैच मोइन, स्कोरर मोइन कौन है? नक्कीच सामना जर बघितला तर क्वार्टर फायनलचा एकीकडे आपण बघतोय NS रायडर्स आणि त्यांच्या विरुद्ध जर बघितलं तर टीम जी पाहायला मिळते आपल्याला सोमनाथ भाईस 11 पिलीव हा संघ। तर चला मॅच मैदानाच्या आतमध्ये ऑन होत असताना आपल्याला पाहायला मिळेल सामन्याला होती सुरुवात। पहिलं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर सज्जत आणि बापू यांना आपण बघतोय पहिल्या षटकासाठी। स्ट्राइक रेनला मोहीन, मॅचला होती सुरुवात। क्वार्टर फायनल नंबर सामना 2। पहिल्याच बॉलवरती ऑफस्टिकला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, बॅट अँड पॅड मध्ये तेवढा काही खासा संपर्क नाही आणि चेंडू जर बघितला तर धावस्वरूपी आपण बघतोय धाव संख्येला इकडे सुरुवात झाली आहे। एका धावेच्या मदतीने आउटसाइड दी ऑफ खेळण्याचा प्रयत्न, बाईच्या रूपात मात्र धाव आली आहे। मोहीन आणि सुमित ही मात्र सलामीला जोडी आहे आणि पहिलं षटक घेऊन ज्या रीती आपण बघतोय बापू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत आणि पहिली धाव 22 रूपात मात्र स्कोर काढू लागताना आपल्याला पाहायला मिळाली आहे मोहीन यांच्या बॅटमधून। रन संख्येला झाली आहे सुरुवात। आमदार चषकाचा आज जर बघितला तर महाअंतिम दिवस मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे आणि नक्कीच या स्पर्धेची जर बघितलं तर सर्वांना उत्कंठा होती। यावेळेस फुलवल्यांचा बॉल डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र आहेत, चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना
धावस्वरूपी जर बघितलं तर सध्याच्या घडीला पहिली धाव स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. रन संख्या मात्र स्कोर कार्डवर स्थिर आहे सध्याच्या घडीला. 1 for none. पुढचा चेंडू इथे देखील उडवलाय, फटका हवेत आहे आणि फटका मात्र इकडे फस्टांनी पाहायला मिळतोय. बिगिट खेळण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे जर बघितलं तर स्वीपर क्षेत्रात झालाय झेल. रिप्ले मध्ये आपण बघू शकता आउटसाइड दी ऑफ बॉल टाकला होता, त्याला मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न केला आणि फटका मात्र तिकडे फस्टांनी पाहायला मिळाला आहे. 1 for 1 मैदानाच्या आतमधली स्थिती. सुमित यांना इकडे परतावं लागतंय. झेल मात्र तिकडे झालाय आणि ऑलमोस्ट आपण बघू शकतो चांगली सुरुवात मैदानाच्या आतमध्ये सोमनाथ बॉईज 11 पिलीव या संघाची होती, कारण की इनफॉर्म बॅटर मैदानाच्या आतमध्ये बाद होताना आपल्याला पाहायला मिळाले. तर सुमित यांच्या रूपात जबरदस्त बॅटिंग केली आहे सुमित यांनी थ्रू आउट दी टुर्नामेंट आणि आज मात्र आपण बघतोय की त्यांचा मात्र थोडासा खेळ फस्टांनी पाहायला मिळालाय. फलंदाज बाद झालेत. 1 for 1. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील आणि न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे मारुती जे मात्र फलंदाजीसाठी आलेत. 1च्या स्कोर वरती इकडे जर बघितलं तर पहिला धक्का लागलाय आणि मारुती जर बघितलं तर या संघाचे आधारस्तंभ राहिलेत, कारण की सातत्याने गोलंदाजी असेल फलंदाजी असेल मारुती यांनी फार प्रभावित केलेलं आहे आणि आता मात्र मारुतीची यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी वाढल्या असणारे सुमित यांची विकेट पडल्यानंतर होम ग्राउंड वरती खेळतात आज मारुती यांच्यासाठी देखील फार मोठाच दिवस असेल, कारण की नजरा फार लागलेल्या आहेत त्यांच्यावरती सर्वच प्रेक्षकांच्या. रन संख्या सध्याच्या घडीला 1 वर 1 आहे. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत या सामन्यात आपल्याला होताना पाहायला मिळालाय. काय झालंय बघा, जे 12वा खेळाडू दोन्ही टीमचा 12 नाही त्यांचे आले त्यांचे नाही आले. सोमनाथ बॉईज 11 पिलीव 12वा खेळाडू पाठवून द्यायचा आहे. रन संख्या 1 वर 1 आहे. चला मॅच ऑन करायचा आहे. मॅच जास्त वेळ वाया घालवू नका, सामना मात्र सुरू ठेवा. क्वार्टर फायनलची ही दुसरी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सध्याच्या घडीला. मारुती शेंडगे स्ट्रायकर एंडला तयार. 1 वरती 1 मैदानाच्या आतमध्ये स्थिती आहे. 1 for 1. यावेळेस हलक्या हाताने सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न. धावस्वरूपी जर बघितलं तर 1 धाव इकडे चोरली जाते आणि एका धावेच्या मदतीने रन संख्या मात्र वाढत असताना आपल्याला पाहायला मिळेल. फक्त सन्मान दिला तिथे आणि सन्मान देता जर बघितलं तर चांगली कॉलिंग चांगली रनिंग बिटवीन द विकेट 1 धावेच्या मदतीने आपण बघतोय स्कोर कार्डला चालना मिळते. स्कोर कार्ड मात्र पुढच्या दिशेने जात असताना आपल्याला पाहायला मिळतोय. दमट वातावरण आहे आज थोडंसं, ऑलमोस्ट जर बघितलं तर आपण बघतोय ढगाळ वातावरण पाहायला मिळत आहे. तर प्रयत्न हाच राहणारे सामने मात्र लवकरात लवकर खेळवण्याचा, कारण की आज संध्याकाळच्या सत्रात आपण बघतोय मेगा फायनल ची लढत देखील पाहायला मिळेल. मानाचा करंडक ज्याच्यासाठी हे 16 संघ मैदानाच्या आतमध्ये उतरले होते त्याची जी लढत आहे. इकडे उडवण्याचा प्रयत्न समोरच्या दिशेने बॅटचा फेस ओपन करून डाऊन दी ग्राउंड फटका खेळून काढलाय. चेंडू मात्र जातोय सरळ सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय. धावा मिळतील इथे 4 चौकार. पुढे टाकला होता बॉल आणि त्याला जर बघितलं तर अतिशय चांगल्यारीत्या इकडे मात्र खेळून काढलं आणि चेंडू मात्र सरळ डाऊन दी ग्राउंड पसार झालाय. रन संख्या चौकाराच्या मदतीने वाढत असताना 6च्या स्कोर वरती मनगटाचा जोर आणि इकडे मात्र मोईनच्या बॅटमधून येतोय आमदार चषकाचा कडक 4 चौकार. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागतात आहे. मोईन सातत्याने जर बघितलं तर फिल्डिंग मध्ये चांगलं कॉन्ट्रीब्यूट केलं, बट आज मारुती यांनी जर बघितलं तर अब्दी ऑर्डर त्यांना पाठवलं, कारण की 6 ओव्हरची मॅच आहे. 6 षटकांचा सामना आहे, ज्यामध्ये पहिली 2 षटकं जर बघितलं तर 38 ची असतीलच. तर प्रयत्न आहे तिथे मोईन यांच्या बॅटमधनं काही तिखट फटके पाहायला मिळतील आणि स्कोर कार्डला मात्र चालना मिळेल. रन संख्या 6 वर आहे. 6 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. चला मॅच ऑन करायचा आहे आणि कुणी असेल तिकडे आयोजन समितीचं तर प्लीज तो लवकर तो चेंडू घेऊन यायचा आहे. आमदार चषक लकी ड्रॉ देखील मात्र इथे सुरू आहे. चला मॅच आलाय का? ओके, मॅच बॉल आलाय. आमदार चषकाचा लकी ड्रॉ देखील आपण बघतो इकडे सुरू आहे. ज्यांना कोणाला लकी ड्रॉची नाव नोंदणी करायची असेल त्यांनी नक्कीच मुख्य मंचावरती संपर्क करावा. 50 रुपयांचं लकी ड्रॉचं कुपन आपल्याला 55 इंची LED मात्र इकडे जिंकून देऊ शकतं. रन संख्या सध्याच्या घडीला 6 वरती आहे. शेवटचा बॉल मात्र या षटकातील यायचा बाकी. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. बापू गोलंदाजी मार्कवर सज्ज. शेवटचा बॉल या षटकातील. रन संख्या 6 रन 1 गडी बाद. यावेळेस उडवण्याचा प्रयत्न, मिस टाइम झाला शॉट आणि असं बापू नाही सोडत. बापू यांनी मात्र टिपला इकडे झेल आणि 6च्या स्कोर वरती संपतोय मोईनचा खेळ. फलंदाज बाद आहे.
जागेवरच टांगला मोईन यांनी तिथे चेंडू आपण रिप्ले मध्ये बघू शकता ऑन स्क्रीन. आणि तिकडे मात्र झेल अतिशय चांगल्यारीत्या, हालाकी पहिल्या अटेम्प्ट मध्ये चेंडू हातात निसटला होता बापू यांच्या, पण तदनंतर एक सुंदर झेल कंप्लीट केलाय. 6च्या स्कोर वरती लागतोय दुसरा धक्का. जबरदस्त सुरुवात सोमनाथ भैस 11 पिलीव या संघाची मैदानाच्या आतमध्ये होती. 6च्या स्कोर वरती 2 गडी तंबूच्या आश्रयाला लागलेले आहेत. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विक्रम देवकर आपल्याला फलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळतील. खराब सुरुवात झाली आहे इकडे, कारण की ज्या रीती आपण बघतोय 2 विकेट झटपट पडल्यात पहिल्या षटकात, आणि त्याचं जर बघितलं तर श्रेय जातं ते म्हणतं बापू यांच्या गोलंदाजीला. काय गोलंदाजी केली, नक्कीच एक चौकार डाऊन दी ग्राउंड मोईनने खेळला खरा, बट सलामीचे दोन्ही बॅटर्स आपण बघतोय तंबूच्या आसऱ्याला पाठवलेत बापू यांनी. जबरदस्त कामगिरी त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. पुढच्या षटकात आपण बघतोय गोलंदाजी मार्कवर दाखल होत असताना इंद्रजीत सावंत आपल्याला गोलंदाजी मार्कवर पाहायला मिळतात आहे. इंद्रजीत यांच्या कोट्याचं मात्र हे वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक. एकीकडे इंद्रजीत आहे, दुसरीकडे जर बघितलं तर मारुती आहे. 30 खेळ सुरू आहे. एकीकडे आपण बघतोय डीप मिड विकेटला खेळाडू ऑन ठेवलेत, तर दुसरीकडे लॉंग ऑफ ला खेळाडू 30 बाहेर ठेवला मारुतीसाठी. रन संख्या 6 रन 2 गडी बाद. स्ट्रायकर एंडला फलंदाज तयार. यावेळेस हलक्या हातांनी इकडे मात्र खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र स्कोर कार्ड वरती स्थिर. जिम्मेदारी वाढली. आज जिम्मेदारी घेऊन मात्र मारुती यांना मैदानाच्या आतमध्ये खेळ करावा लागणार आहे, कारण की आपण बघतोय सलामीचे दोन्ही सलामी बॅटर, ज्यामध्ये सुमितची विकेट खाशी मोठी होती, कारण की सुमित यांच्या बॅटमधनं आपण बघतोय थ्रू आउट द टुर्नामेंट फार धावा आलेल्या आहेत. चांगल्यारीत्या त्यांनी मारुतीचा साथ दिलाय आणि त्यांनाच मात्र इकडे सस्त्यात परतवण्यात यश मिळालंय सोमनाथ भैस 11 पिलीव संघाला. रन संख्या 6 रन 2 गडी बाद. पायवेत करण्याचा प्रयत्न. यावेळेस काय फिल्डर मात्र तिकडनं चेंडूवरती येतील तोपर्यंत आपण बघतोय धावस्वरूपी. इकडे मात्र डॉट बॉल येत असताना लागोपाठचे 2 बॉल मैदानाच्या आतमध्ये इकडे डॉट टाकले गेलेले आहेत. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला करतात आहे इंद्रजीत सावंत. पहिल्या 2 बॉलवरती शांत ठेवलंय. प्रत्येक जण स्वतःला या स्पर्धेमध्ये सिद्ध करण्यासाठी आलेला आहे, आणि आज मात्र कोणता संघ सिद्ध होणार, मानाचा करंडक जिंकणार. यावेळेस मात्र उडवलाय हाय अँड हँडसम, लॉंग अँड स्ट्रॉंग शॉट मध्ये आहे दम, आणि धावा देखील मिळतील मॅक्सिमम. ऑलमोस्ट तिकडे आपण बघतोय रडार मध्ये दिला बॉल, आणि हे चेंडूला जर बघितलं तर भेरकावून लावलं मारुतीने. काही चेंडूंची वाट बघावी लागते आणि काही चेंडूंची वाट लावावी लागते, हे सांगत असताना षटकार ठोकलाय. रन संख्या मात्र वाढतीये 12च्या स्कोर वरती. मारुती आज संकट मोचक बनावं लागेल मारुती यांना मैदानाच्या आतमध्ये. मोठमोठे षटकार चौकार जर आले तर नक्कीच स्कोर कार्ड वरती चांगली धावत संख्या लागेल, पण त्यापेक्षाही जास्त मारुती यांचं शेवटपर्यंत मैदानाच्या आतमध्ये खेळणं गरजेचं आहे. रन संख्या वाढली आहे. रन संख्या जाऊन पोहोचते 12च्या स्कोर वरती. याही वेळ सोडवण्याचा प्रयत्न, हालाकी फिल्डर मात्र मागच्या दिशेने आहे. डीप स्क्वेअर लेगला चेंडू पर्यंत पोहोचतील तोपर्यंत अडवलं गेले बॉलला. धावस्वरूपी आपण बघू शकतो दुसरी धाव देखील स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळते, आणि या 2 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र वाढतीये. टाळ्यांचा कडकडाट, आवाज, चिट्ट्या, कल्लोळ आज मात्र मैदानाच्या आतमध्ये सकाळपासूनच, आणि आज मात्र रंगत वाढेल प्रेक्षकांची. जर बघितले तर आतोहात गर्दी आपल्याला सकाळच्या सत्रात पाहायला मिळते, आणि आलेल्या सर्व प्रेक्षकांचं मात्र आमदार चषकाच्या या दमदार थरारात मात्र स्वागत राहणार आहे. 14 वरती 2 स्कोर कार्ड. चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये षटकार खाल्ल्यानंतर एक चेंडू चांगल्यारीत्या हाताळला. रन संख्या 14 वर. इकडे देखील उडवला आहे घुटना टेक, और ये विकेट देख, मोठी विकेट मैदानाच्या आतमध्ये आली आहे. इंद्रजीत सावंत, अरे काट दूंगा पर तुम्हारे, रोक दूंगा इस उड़ा को, क्या पर काटने से बाज उड़ा करते हैं, नहीं इंद्रजीत जैसे खिलाड़ी उड़ा करती है, सोमनाथ भैस 11 जैसी टीम उड़ा करती है. मोठा धक्का मैदानाच्या आतमध्ये इकडे लागलाय. विकेट करण्याचा प्रयत्न होता, घुटना टेक फटका खेळण्याचा प्रयत्न केला, आणि फटका मात्र तिकडे फसताना पाहायला मिळालाय. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये झालेत बाद. मारुतीच्या रूपात लागलाय मोठा धक्का. बिग विकेट डाऊन.
रन संख्या 14 रन 3 गडी बाद असताना इकडे मात्र आपण बघतोय बिग हिट करण्याचा प्रयत्न केला आणि त्या षटकाराचा सूड मात्र इकडे इंद्रजीत यांनी घेतला आणि नक्कीच इकडे आम्हाला आमचे स्कोरर कळवतात की इंद्रजीत यांना हा पहिला षटकार होता या स्पर्धेतील आणि यस इंद्रजीत म्हटले मला षटकार पुढच्या चेंडूवर तुमचा काटा काढतो. यावेळेस देखील बाहेर टाकण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र काय अजून एक विकेट येते. बॅक टू बॅक विकेट्स मैदानाच्या आतमध्ये. इंद्रजीत मात्र मैदानाच्या आतमध्ये कमालीची कामगिरी करतात आहे आणि 2 बॉलमध्ये 2 विकेट मिळवत मात्र षटक इकडे पूर्ण केलंय. 2 षटकांचा खेळ पूर्ण. बट 4 गडी आपण बघू शकतो तंबूच्या आसरेला लागले गेलेत. पायावरती टाकण्याचा प्रयत्न केला, बिग हिट करण्याचा प्रयत्न केला आणि तिकडे 2 ओव्हरच्या अखेरीस 14 रन 4 गडी बाजी मात्र स्थिती आहे NS रायडर यशवंतनगर संघाची. दबाव 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 आणि इंद्रजीत बघा उंची जेवढी मोठी आहे गोलंदाजीची कामगिरी देखील मात्र तेवढीच मोठी केली इंद्रजीतने. जबरदस्त कामगिरी. 8 धावा खर्च केल्यात आणि त्याचबरोबर जर बघितलं तर 2 गडी देखील बाद केलेले आहेत. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. नक्कीच बंटी भाऊ नाव कळवायचे लवकर. नक्कीच आयोजन समितीकडनं इकडे सूचना येते की लवकर नाव कळवा नाही तर पेनल्टी देण्यात येईल आपल्याला. तुषार मात्र बॅटिंग साठी इकडे दाखल झालेले आहेत. रन संख्या जर बघितली तर 14 वरती 4 आहे. बंटी भाऊ म्हणतात आहे मी बघतो वेळापूरच्या मैदानापुरता मर्यादित आहे म्हणे. चला रन संख्या जर बघितली तर 14 वरती 4. जबरदस्त कामगिरी. गोलंदाजी मार्कवर बापू पुढच्या षटकात दाखल होतात आहे. खुल्या टप्प्याचा बॉल टाकलाय. सन्मान देऊन खेळण्याचा प्रयत्न डॉट बॉलच्या मदतीने इकडे मात्र षटक पुढे जात आहे. काय गोलंदाजी केली आज. अक्षरशः जर बघितलं तर बेडा ठोकायचं काम मैदानाच्या आतमध्ये केलं गेलेलं आहे. बॅटर्सला मोठे फटके जर बघितलं तर अद्यापही आपल्याला पाहायला मिळाले नाही. एकाच षटकार आला होता इंद्रजीतच्या विरोधात. तो पहिला षटकार होता या स्पर्धेतला. तर विचार करू शकता कशारीत्या इंद्रजीत ती गोलंदाजी केली आहे या स्पर्धेत. इथे देखील अलॉंग दी कार्पेट बॅटची कड घेऊन चेंडू मात्र जातोय गलीच्या क्षेत्रात. तिकडे क्षेत्ररक्षक आहेत. थोडस फंबल होतंय. दुसऱ्या धावेचा कॉल आणि इकडे काय तिसऱ्या पंचांची मात्र मदत मागितली गेली आहे. तिसरे पंच मात्र शहानिशा करतील आणि त्यांच्या माध्यमातून जो काही निर्णय राहील तो मात्र स्पष्ट केला जाणार आहे. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे आपण बघतोय की तिसऱ्या पंचांना इकडे फ्रेम मध्ये आणलंय. विक्रम देवकर इथे मात्र बाद राहणार आहेत. हा पंचांचा निर्णय येतोय कारण की विकेट तिथे आहेत. बट विक्रम देवकर यांना मात्र इकडे परतावं लागतंय. रिप्ले मध्ये आपण बघूयात एक्झॅक्टली घडलं काय. बॅटची कड घेऊन चेंडू मात्र बघतोय आपण फ्लाइंग स्लिप मध्ये गेला. तिकडे थोडीशी मिसफील्ड झाली, फंबल झाले आणि चेंडूला जोपर्यंत मात्र कलेक्ट केलं गेलं, थ्रो केलं गेलं, इकडे यष्ट्या देखील उडवण्यामध्ये समर्थ ठरले यष्टीरक्षक. हालाकी दोन्ही बॅटर्स एकाच एंडला होते. बुर्ला सर एक पूर्ण केला ना 1+ विकेट आहे का पहिल्याच रनला आहे? 1+ विकेट आहे पहिल्या रनला. हा मग 1+ विकेटच ना बाबा. 1+ विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की आपल्याला पाहायला मिळते. फलंदाज बाद राहतील आणि 15च्या स्कोर वरती जर बघितला तर हा 5वा धक्का मैदानाच्या आतमध्ये लागत असताना. एक विक्रम गेले, दुसरे विक्रम आले. बंटी भाऊ जर बघितले तर थोडेसे आता चिंतित दिसतात आहे कारण की 5 विकेट ऑलमोस्ट आपण बघतोय 15च्या स्कोर वरती मात्र इकडे दाखल झालेले आहेत. नक्कीच सध्याच्या घडीला जर बघितलं तर थोडस प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. बघण्यालायक राहील 15च्या स्कोर वरती 5 गडी बाद असताना. आणि रामराजे देखील इथे म्हणतात आहे सध्याच्या घडीला बंटी भाऊ तुम्ही प्लेइंग 11 मध्ये असते तर काही ना काही कंडिशन थोडी वेगळी असू शकली असती. बट बंटी भाऊ म्हणतात की आता काय करू शकतो मी त्यावरती. रन संख्या 5 वर 5. भिरकावण्याचा प्रयत्न. चांगला चेंडू डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल.
अतिशय जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आज NS रायडर्सच्या विरोधात सोमनाथ बॉईज 11 पिलीवचा संघ करतोय. 15च्या स्कोर वरती 5 गडी आतापर्यंत तंबूच्या आसरेला लावले गेलेले आहेत आणि दबाव मात्र मैदानाच्या आतमध्ये बनवला गेलेला आहे गोलंदाजांच्या माध्यमातून. कमालीची कामगिरी. फुलाल्यांचा बॉल. ओहो, व्हॉट अ डिलिव्हरी. काय बॉल होता. जबरदस्त चेंडू. डॉट बॉलच्या मदतीने षटक पुढे जाईल. 2 बॉलचा खेळ अजूनही या षटकातील यायचं बाकी आहे. 4 बॉल आतापर्यंत हाताळले गेलेत आणि बाप्पू यांची गोलंदाजी मात्र घातक राहतीये. एकच धाव ज्यावरही रनआउटची विकेट मात्र येताना आपल्याला पाहायला मिळाली आहे. जबरदस्त मॅच, जबरदस्त सामना मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. 15 for 5, 15 वरती 5 आणि त्यात जर बघितलं तर वेळापूरचे उपसरपंच आपल्या सर्वांचं लाडके व्यक्तिमत्व बाप्पू मात्र मैदानाच्या आतमध्ये घातक गोलंदाजी करतात आहे. याही वेळेस वेगात टाकलाय, फटका फसला. इंद्रजीत 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 आणि इंद्रजीतचे सेफ हँड चेंडूच्या खाली बिग हिट करण्याचा प्रयत्न केला. चेंडूने घेतली मात्र फक्त जागेवरच उसळली आणि तिकडे घडलंय काय. विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना इंद्रजीतचे लॉंग अँड स्ट्रॉंग हँड्स तिकडे मात्र त्या चेंडूला समावून घेताना पाहायला मिळालेत आणि 15च्या स्कोर वरती 6 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. बाप्पू यांनी आतापर्यंत आपण बघतोय 11 बॉलचा स्पेल टाकलाय, धावा खर्च केलाय 6 आणि गडी बाद केले 3. जबरदस्त कामगिरी. रन संख्या आपण बघतोय सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती 15 वरती 6. अर्धा डझन खेळाडू आपण बघतोय ऑलमोस्ट तंबूच्या आसरेला लागलेले आपल्याला पाहायला मिळतात. काय गोलंदाजी केली आहे सोमनाथ बॉईज 11 पिलीव संघाने सध्याच्या घडीला आणि त्यात जर बघितलं तर बाप्पू यांची गोलंदाजी अतिशय घातक. चला, न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहेत आणि एकच धाव आतापर्यंत या षटकात आली. एक धावबाची आणि एक वैयक्तिक विकेट देखील बाप्पू यांनी मिळवली आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मोहसिन सय्यद बॅटिंग साठी दाखल झालेत. शेवटचा बॉल बाप्पू यांच्या स्पेलचा. लाजवाब गोलंदाजी. इथे मात्र अतापता लापता सिट्टी पिट्टी गुल हालाकी डायरेक्ट हिट हो. बट तिकडे जर बघितलं तर मला वाटतं सुरक्षित घरात होते खेळाडू. काय मात्र आज बाप्पू यांनी जी देखील गोष्ट केली आहे ती यशस्वीच मैदानाच्या आतमध्ये राहिली आहे. शेवटच्या बॉलवरती आली आहे 2 धावा आणि 2 धावांच्या मदतीने षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये होतोय पूर्ण आणि 17 धावा 3 षटकांच्या अखेरीस पंच वरुण बुर्ला सर यांचा इशारा. 3 षटकांची पूर्तता आणि 3 ओव्हरच्या अखेरीस आपण बघतोय 17 वरती 6 जी मात्र स्थिती आहे NS रायडरची. 17 for 6 आफ्टर 3. सतरा वरती 6 जो मात्र स्कोर आपल्याला पाहायला मिळतोय. अभेद कामगिरी मैदानाच्या आतमध्ये झाली. अतिशय दमदार गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. बाप्पू आणि त्याचबरोबर जर बघितलं तर इंद्रजीत यांनी आज आपण बघतोय पहिला षटकार वैयक्तिक कन्सिडर केला या स्पर्धेमध्ये आणि त्यानंतर देखील त्या खेळाडूची त्यांनी विकेट घेतली. 17 वरती 6 स्कोर. 17 for 6 गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर इंद्रजीत आपल्या पुढच्या षटकात येतात आहे. षटक क्रमांक 4 मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. स्ट्राईक रेंजला आपण बघतोय बॅटर तुषार. हिरो बनण्याची संधी. आज बॅटिंग करावी लागेल फलंदाजांना. काही का होईना 40-50 धावा तरी स्कोर कार्डवर लावावे लागतील. यावेळेस मात्र फटका थोडासा फसलेला पाहायला मिळाला. हालाकी क्षेत्ररक्षक तिकडे असमर्थ ठरले चेंडूला जज करण्यामध्ये आणि चेंडू मात्र ट्रॅव्हल करतोय डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकार इकडे मात्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू तिकडे काही जज झाला नाही त्या खेळाडूला कारण की ज्या रीती आपण बघतोय थोडंसं जर बघितलं तर पुढे निघून आले होते झेलच्या नादात आणि त्याच्यानंतर मात्र टप्पा खाऊन डोक्यावरती मस्तकवर दस्तक देत चेंडू मात्र फरार झाला. रन संख्या चौकाराच्या मदतीने वाढली आहे. 21 धावा स्कोर कार्ड वरती लागलेल्या आहेत. पार्टनरशिपची गरज आहे. एक स्ट्रॉंग पार्टनरशिपची गरज आहे ज्याची धावा जी बनवून देईल. लकी ड्रॉचे कुपन्स इकडे आलेले आहेत. ज्यांना कोणाला घ्यायचे असतील संपर्क करू शकता आपण. इकडे मात्र उडवलाय. व्हॉट अ कॅच. काय झेल पकडला उलटा फॉलो थ्रू मध्ये पळत असताना आणि सोमनाथ बॉईज 11 पिलीव या संघाला मिळते अजून एक यश. 7वी विकेट मैदानाच्या आतमध्ये येते. फलंदाज बाद आहे. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र फसला आणि इकडे मात्र इंद्रजीतने टिपलाय झेल. 21च्या स्कोर वरती 7 गडी बाद मैदानाच्या आतमधला स्कोर.
काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली गेली आहे बघा. लकी ड्रॉचे कुपन्स इकडे आलेले आहेत. ज्यांना कोणाला लकी ड्रॉ मध्ये नाव नोंदणी करायची असेल आपण मात्र करू शकता. दीपक भैया माने देशमुख यांच्या माध्यमातून 55 इंची LED टीव्ही लकी विजेत्याला जोखी देण्यात येणार आहे. एकवीस वर 7 काय यावेळेस काय चुकी होती आणि चुकीला जर बघितलं तर चौकाराच्या मदतीने स्कोर कार्डला मिळते चालला. फार हाईट मिळाली होती बॉलला. रिप्ले मध्ये आपण बघू शकता गुडलँड स्पॉट वरनं चेंडू मात्र उडला आणि हाताला स्पर्श करत मात्र चेंडू मागच्या दिशेने ट्रॅव्हल देखील झाला. या रनसंख्या चौकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढत असताना स्कोर कार्ड वरती आपण बघतोय 25 धावा मात्र लागतात आहे. लकी ड्रॉ इकडे मात्र सुरू आहे. ज्यांना कोणाला लकी ड्रॉचे कुपन खरेदी करायचे असतील आपण मात्र नक्कीच आमच्या मुख्य मंचाकडे संपर्क करा आणि आपण मात्र लकी ड्रॉचं कुपन इकडे मिळवू शकता. यावेळेस मागच्या दिशेने अलॉंग दी कार्पेटची धाव, एक धाव मात्र मिळेल. एक धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळते. धावस्वरूपी आपण बघतोय एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वाढतोय. रनसंख्या चालली आहे 26 वरती. NS रायडर यशवंतनगर 2 सुपर ओव्हर हा संघ खेळलेला आहे या स्पर्धेमध्ये. दबावाच्या सिच्युएशन मध्ये कशा रीत्या सिच्युएशन कंट्रोल करायची किंवा काही वेळेस जर बघितलं तर चुक्या देखील त्यांच्या माध्यमातून होत असताना पाहायला मिळाल्या आणि असा जर बघितलं तर उतार चढाव भरा प्रवास राहिला या टीमचा. इकडे टॉप एज आला की फिल्डर तिकडे स्वतः गोलंदाज पोहोचतील तोपर्यंत आपण बघतोय एक धाव मिळणार आहे आणि या एक धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. 27 धावा आमचे स्कोरर विकास भाऊ आम्हाला कळवतात आहे. एक धावेच्या मदतीने 27 धावा स्कोर कार्ड वरती 7 गडी बाद. लास्ट बॉल टू गो. 27 वर 7 आहे स्कोर. शॉट चेंडू हाताळला. यावेळेस मात्र मागच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि हा गरजेचा चौकार इकडे मात्र स्कोर कार्ड वरती जुडतोय. शेवटचा बॉल यस 4 धावा इकडे मात्र जुडतील आणि 2 बॉल +4 इथे मात्र पंचांचा इशारा येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. धावस्वरूपी जर बघितलं तर नो बॉल पंचांनी इकडे कळवलाय. आता मात्र स्कोर कार्ड वरती धावा ज्या आहेत त्या वेगात जोडायला सुरुवात झाली आहे NS रायडर साठी. 32 वरती 7 सध्याच्या घडीची स्थिती आहे. फ्री हिटचा बॉल आहे. हात खोलण्याची संधी आता बॅटरकडे. सेकंडला जर बघितलं तर सिकंदर आहेत. फ्री हिटचा बॉल. या चेंडूला भिरकावण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र आपण बघतोय अजून एक वेळेस पंचांचा इशारा नो बॉल आणि इकडे जर बघितलं तर आमचे तिसरे पंच ज्यांना मात्र बिजी ठेवण्यात आलंय. चला इकडे नो बॉल जो मात्र कळवला गेलाय. यस नो बॉलच राहील पंचांचा निर्णय आलाय आणि बॉलिंग टीमचा रेफरल इथे मात्र संपलाय. या गोष्टीकडे आपण लक्ष ठेवायचंय. चला नक्कीच लकी ड्रॉच्या कुपनची इथे मात्र वाटप केली जाते. आपल्यालाही विनंती राहील ज्यांना कोणाला लकी ड्रॉचे कुपन खरेदी करायचे असतील आपण मात्र संपर्क करू शकतात. यावेळेस मात्र फटका खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे फ्री हिटचा बॉल. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इकडे मिळताना पाहायला मिळेल. एक धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण. 4 षटकांचा खेळ पूर्ण झालाय. 34 वर 7 जी मात्र स्थिती आहे. सर्वांनी जर बघितलं तर फार मेहनत या स्पर्धेसाठी घेतली आहे. जसं की आपण बघू शकतो शिवपूजा हॉस्पिटल ज्यांच्या माध्यमातून इकडे सौजन्य देखील लाभलेलं या स्पर्धेला. त्यासाठी जर बघितलं तर डॉक्टर अमोलजी पनासे पाटील साहेब असतील, डॉक्टर शिवाजी पनासे पाटील साहेब असतील यांचंही मात्र कौतुक झालं पाहिजे. संपूर्ण आयोजन समिती ज्यांनी मात्र या स्पर्धेसाठी आपण बघतोय मेहनत घेतली आहे. अतुलजी माने देशमुख असतील, दादा तुपे असतील, वैभवजी बनसोडे, गोटू भैया माने देशमुख, अभिभैया कराडे, रोहन सरोदे, मारुती शेंडगे, मोहीन या सर्वांचं कौतुक. प्रत्येक त्या बक्षीसदात्याचं कौतुक. RMC इन्फ्रास्ट्रक्चरचे सर्व नक्कीच दादा घाडगे यांचं देखील मात्र इथे कौतुक राहील त्यांच्या सौजन्यांसाठी, त्यांच्या सहकार्यांसाठी. आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मात्र ही स्पर्धा. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 34 वरती 7. 4 overs are completed. 34 on the board for the loss of 7. 34 धावा 7 गडी बाद. स्कोर कार्डवर आपण बघू शकता अशा प्रकारचा हालचाल आपल्याला पाहायला मिळतोय. आज मात्र गर्दी पाहायला मिळणार आहे. आज मात्र प्रेक्षक जर बघितलं तर पुरेपूर वेळ काढून मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतील या स्पर्धेसाठी.
प्रत्येकाचा प्रामाणिक प्रयत्न आहे. आमदार चषक मैदानाच्या आतमध्ये जाऊन बघायचंय आपल्याला. बॅटची आतली कड, हालाकी तिकडे मात्र कीपर आहे चेंडूला अडवण्यासाठी. धावस्वरूपी आपण बघतोय डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना प्रत्येक खेळाडूने प्रत्येक संघाने जर बघितलं तर अक्षरशः जीव तोडून क्रिकेट खेळले गेल्या 6 दिवसांमध्ये. कारण की माळशिरस तालुक्याची प्रीमियर लीगची स्पर्धा म्हटल्यावर मोठी संधी आहे हिरो बनण्याची. आणि अशाच प्रकारे खेळाडू घडतो. गाववाईचं क्रिकेट खेळतात, मग प्रीमियर लीगचं क्रिकेट खेळतात, मग इतर मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आयकॉन आयडॉल म्हणून संधी मिळते. आणि अशाच रीत्या जर बघितलं तर व्यावसायिक गटांचे दरवाजे देखील तुमच्यासाठी उघडताना आपल्याला पाहायला मिळतात. इकडे मात्र अलॉंग दी कार्पेट डीप मिड विकेटला फटका खेळला गेलाय. फिल्डर मात्र येतात आहे चेंडूवर. एक धाव मात्र मिळणार आहे. दुसऱ्या धावेचा कॉल नसेल, एक धाव मिळून जाईल. एक धाव इकडे मिळून जाईल आणि या एक धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपण बघतोय 35च्या स्कोर वरती जाईल. अजूनही या डावात 10 बॉल जे मात्र आपण बघतोय यायचे बाकी आहेत. 35 वर 7 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 10 बॉल मध्ये काय कमाल होतीये, काय धमाल होती आणि काय टार्गेट उभं राहत आहे ज्याच्यावरती सध्याच्या घडीला सर्वांच्या नजरा लागलेल्या आहेत. क्वार्टर फायनलचा हा दुसरा सामना, क्वार्टर फायनलची दुसरी लढाई आपल्याला पाहायला मिळते मैदानाच्या आत. यावेळेस जर बघितलं तर टॅप अँड रनची भूमिका. पॉइंटला खेळाडू आहेत चेंडूला अडवण्यासाठी. जोपर्यंत आपण बघतोय एक धावेच्या मदतीने रन संख्या वाढेल. 36 धावा या एक धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर लागताना 1 ते 2 मोठे फटके जर आले तर 50-55 पर्यंत पोहोचू शकतो स्कोर कार्ड. आणि पार्टनरशिप ही मैदानाच्या आतमध्ये आता चांगली बनली आहे. कारण की सिकंदर यांच्या बॅटमधनं जर बघितलं तर धावा आल्या, दुसरीकडे मोहसिन यांच्या बॅटमधनं 4 धावा आल्या. सेट झाले दोन्ही बॅटर्स. यावेळेस मात्र बॅकफुटवरला खेळण्याचा प्रयत्न. इकडे जर बघितला तर जबरदस्त फटका. मी आधीच बोललो, आता मात्र मैदानाच्या आतमध्ये सेट झाले दोन्ही बॅटर्स. सिकंदर यांच्या बॅटमधनं मात्र हा चांगला फटका, चांगली टायमिंग आणि परफेक्ट प्लेसमेंट करणारा चौकार स्कोर कार्ड वरती लागतोय. 4 ऑन दी बोर्ड. रन संख्या 40 वर 7. स्विंग गॅरमेस डॉट बॉलच्या मदतीने रन संख्या पुढे जाईल. 40 वर 7 आहे स्कोर. 40 for 7. शेवटचा बॉल मात्र या षटकात यायचा बाकी. आमदार चषक कार्यसम्राट आमदार उत्तमरावजी जानकर साहेब यांच्या कार्याचा गौरव करणारी स्पर्धा. 40 वर 7 आहे स्कोर कार्ड सध्याच्या घडीला. 40 for 7. लास्ट बॉल टू गो. शेवटच्या बॉलला भिरकावण्याचा प्रयत्न. डॉट बॉलच्या मदतीने षटक पूर्ण होणार आहे आणि या षटक समाप्तीच्या अखेरीस रन संख्या झाली आहे 40 रन 7 गडी बाद. 5 ओव्हर 40 रन 7 गडी बाद असताना निनाद पवारही आपल्याला इन ऍक्शन दिसतील. आज ऑलमोस्ट रघुवीर रॉयल्सचा संघ ज्या रीत्या थ्रू आउट दी टुर्नामेंट खेळलेला आहे. एक जर बघितलं तर प्रमुख चेहरा म्हणून राहिले त्या टीमचा ते. त्यांच्याकडे देखील अशा आकांक्षा असतील. आज प्रत्येक खेळाडूला जर बघितलं तर जीव तोडून खेळावं लागणार आहे. कारण की बक्षीस पात्र फेरी आहे. जो संघ जिंकेल तो मात्र सरळ बक्षिसामध्ये. बट प्रत्येक संघाचा इथे एकच प्रयत्न आहे, न्यायची आहे तर पहिलीच ट्रॉफी न्यायची, न्यायचं आहे तर बक्षीस पहिलंच न्यायचं आहे. रन संख्या 40 वरती 7. चला शेवटचं षटक. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अजित, ज्यांना मात्र गोलंदाजी मार्कवर आता पाचारण केलं जाते शेवटच्या षटकासाठी. यानंतरचा मॅच दोन्ही कॅप्टन टॉस साठी तयार राहायचे. यानंतरचा जो सामना आहे दोन्ही संघ नायकांना मात्र विनंती राहील आपण टॉस साठी तयार राहायचंय. स्वरांजली स्पोर्ट्स नेवडे आणि त्यांच्या विरोधात रघुवीर रॉयल्स. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल, बॅट चालवण्याचा प्रयत्न. धाव मात्र तिकडे घेतलेली नाहीये. डॉट बॉलच्या मदतीने अजित मात्र आपल्या षटकाची सुरुवात करतात आहे. खोलवा टप्प्याचा बॉल टाकला होता तिकडे अजितने. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र सरळ जाऊन विसावला कीपरच्या हातात. डॉट बॉलच्या मदतीने रन संख्या मात्र स्कोर कार्ड वरती स्थिर आहे. 40 वरती 7 जो मात्र स्कोर आहे. सोमनाथ भैस 11 पिलीव या संघाच्या विरोधात NS रायडर्स यशवंत नगरचा. एकीकडे पिलीवचा संघ, दुसरीकडे जर बघितलं तर यशवंत नगरची टीम. हो 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 इकडे मात्र मला वाटतंय धावबाच्या रूपात विकेट गमवावी लागेल. आउटसाइड देवा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला, बॅट चालवण्याचा प्रयत्न होता आणि तिकडे मात्र काही खासा संपर्क झालेला नाहीये. टप्पा पडल्यानंतर चेंडू गेला सरळ कीपरच्या हातात आणि विकेट मात्र मैदानाच्या आतमध्ये येत असताना 40च्या स्कोर वरती लागतोय. 8वा धक्का, फलंदाज बाद आहे. 40 रन 8 गडी बाद जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती. बॅट चालवण्याचा प्रयत्न केला होता बॅटर्सने आणि तिकडे जर बघितलं तर चेंडू जाऊन विसावला सरळ कीपरकडे
आणि विकेट मात्र आली आहे 40 40 वर 8. चला आता मात्र आपण बघू शकतो 40 धावा 8 गडी बाद असताना 4 बॉल अजूनही जर बघितलं तर या डावातील यायची बाकी आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये नॉन स्ट्रायकर एंडला विशाल. सिकंदर आलेत बॅटिंग स्ट्रायकर एंडला. आता बॅट चालवावी लागेल सिकंदर यांना. यावेळेस उडवलाय सिकंदर जो जीता वही सिकंदर. बट सध्याच्या घडीला मोठा गारगुंडा उडवली आहे फ्लाइट. लँडिंग देखील होती राईट आणि धावा देखील मिळतात पुरेपूर. टाईट सिक्सर षटकार. जबरदस्त फटका होता. अशा प्रकारच्या फटक्यांसाठी सिकंदर यांना जाणलं जातं आणि आज मात्र सिकंदर मात्र मैदानाच्या आतमध्ये सांगतात की जब तक तोडूंगा नहीं तब तक छोडूंगा नहीं. रन संख्या 46 रन 8 गडी बाद. 46 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 8 विकेट्स. धुवाधार बॅटिंग केली आज सिकंदर यांनी. एकाकी किल्ला लढवलाय. 21 वरती नॉट आउट आहे. ऑलमोस्ट संघ जर बघितलं तर अडचणीत होता आणि तिथून मात्र आपण बघतोय की तारण हारता बनवून संकटमोचक बनून सिकंदर समोर आलेत. ऑलमोस्ट अजूनही 3 बॉल बाकी आहेत. यावेळेस मात्र फटका फसताना पाहायला मिळाला आणि इकडे मला असं वाटतंय नजर लागली आहे दीपकजी माने देशमुख साहेब बॅटरला. बट चांगली बॅटिंग केली. मी म्हणेल या खेळाडूने स्वतःला जर बघितलं तर सिद्धही केलं आणि जे इतर करू शकले नाही ना ते मात्र त्यांनी केलंय. कारण की इतरांना धावा बनवण्यात तेवढं यश मिळालं नाही आणि ऑलमोस्ट कठीण समय मैदानाच्या आतमध्ये संघासाठी उभे राहिले आणि तिकडे जर बघितलं तर आपली एक चांगली बॅटिंग करून तंबूच्या जातात आहे. NS रायडर्स टाळा व्हायला हरकत नाहीये. 21 धावांची खेळी मात्र संघासाठी त्यांनी केलेली आहे आणि चांगली बॅटिंग करून आपण बघतोय सिकंदर तंबूच्या आश्रयाला जातात आहे. जबरदस्त बॅटिंग. जिथे कोणी उभं देखील राहू शकलं नाही तिथे सिकंदर उभे राहिलेत. लास्ट विकेट आहे. 46 वर 9 स्कोर. लास्ट विकेट 46 for 9. स्विंग अँड मिस. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. अनिल जे मात्र बॅटिंग साठी आलेत. बॅट चालवण्याचा प्रयत्न होता. डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटक मात्र इकडे पुढे जात आहे. शेवटचा बॉल लास्ट विकेट. 46 वर 9 स्कोर. 50 ओलांडेल का संघ हा मोठा प्रश्न आहे. शेवटचा बॉल राहणार आहे. फुलाल्यांचा बॉल धावस्वरूपी जर बघितलं तर इकडे स्वीपरवर खेळाडू येतील. चेंडूला जोपर्यंत अडवतील. दुसऱ्या धावेचा कॉल आणि मला वाटतंय नॉट आउटचा निर्णय. तिसरीचा देखील प्रयत्न आहे आणि इकडे मात्र आउट होतील तर 2 धावा इकडे येतील आणि ऑल आउट होईल. NS रायडर यशवंत नगर. 48 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या गेल्या. टार्गेट मात्र 49 आहे. स्कोर कार्ड वरती आपण बघू शकतो 48 आणि शेवटच्या बॉलला धावबाच्या रूपात आलेली विकेट मात्र ऑल आउट करून जाते टीमला. तर 48 वर ऑल आउट होतीये टीम. टार्गेट राहील 49. चला पुढचे दोन्ही संघ स्वरांजली स्पोर्ट्स नेवरे आणि त्यांच्या विरोधात रघुवीर रॉयल्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आहे टॉस साठी यायचे. आपण स्कोर कार्ड वर आपण नजर टाकूयात. एकच बॅटर होते फक्त सिकंदर जे मात्र डबल फिगर मध्ये आले. बाकी सर्व बॅटर 4-0-9-1-0-4-0-4-21-02. मोबाईल नंबर नसून स्कोर कार्ड आहे एका टीमचा. गोलंदाजीच्या जर बघितलं तर फिगर्स वर नजर टाकली तर बाप्पू 2 ओव्हर 8 रन 3 विकेट. त्याचबरोबर इंद्रजीत 2 ओव्हर 25 3 विकेट. सोमनाथ भैस 1 ओव्हर 5 रन. अजित 1 ओव्हर 8 रन 1 विकेट. आणि विकेटचा कॉलम जर बघितला ना तुम्ही कन्सिस्टंटली पडत होता. आपण बघतोय 1 वरतीच पहिली विकेट पडली त्याच्यानंतर मात्र कन्सिस्टंटली विकेट पडत राहिले. हालाकी 8व्या विकेटसाठी पार्टनरशिप चांगली झाली बट त्याच्यानंतर कोणत्याही बॅटरला काही यश मिळालेलं नाहीये. 48 वर ऑल आउट झाली टीम. बॉल पुरवायचा आहे आणि पुढचे दोन्ही कॅप्टन सोमनाथ भैस 11. यस. चला 36 बॉल मध्ये 49 ची गरज आहे. मंगेश देशमुख आपल्याला विनंती आहे आपण मात्र स्टेज कडे यायचंय. मंगेश देशमुख आपल्याला विनंती राहील आपण मात्र इकडे स्टेज कडे यायचंय. चला पुढचे दोन्ही टीम्स रघुवीर रॉयल्स आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर नेवरे. आपल्याला विनंती आहे टॉस साठी यायचंय. आपण स्वरांजली स्पोर्ट्स नेवरे आणि रघुवीर रॉयल्स दोन्ही टीमचे कॅप्टन आणि बॉल पुरवा. सोमनाथ कदम आपल्याला विनंती आपण मात्र मुख्य मंचाकडे येऊन दीपकजी माने देशमुख यांच्याशी संपर्क करायचा आहे. सोमनाथ कदम आपल्याला विनंती आहे.
बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये. चला पुढचे दोन्ही संघ जर बघितलं तर आपल्याला विनंती आहे टॉस साठी या. रघुवीर रॉयल्स आणि स्वरांजली स्पोर्ट्स नेवरे दोन्ही टीमचे कॅप्टन. आपल्याला सूचना आहे टॉस साठी आपण त्वरितरित्या उपस्थित राहायचंय. सामना मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. सोमनाथ भैस 11 पिलीव आणि त्यांच्या विरोधात जर बघितलं तर NS रायडर यशवंत नगर. रनचेस मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन होईल. फाईट द्यावी लागेल गोलंदाजांना, इकडे चांगली गोलंदाजी करावी लागेल. दबावाच्या सिच्युएशन मध्ये कसं परफॉर्म करायचं माहिती आहे NS रायडरला. बट आज मारुती शेंडगे कशारित्या मैदानाच्या आतमध्ये कॅप्टन्सी करतील, काय गोलंदाजीमध्ये चेंजेस पाहायला मिळतील, कोणत्या गोलंदाजांना संधी मिळेल यावर मात्र प्रामुख्याने नजर आहेत. तर चला बॅटर्स सोमनाथ भैस 11 पिलीव आपण बॅटर्स पाठवायचे आहेत. रघुवीर रॉयल्स संघाचे कर्णधार जाधव साहेब इकडे आलेले आहेत. स्वरांजली स्पोर्ट्स नेवरे कॅप्टन चला लवकर. रघुवीर रॉयल्सचे कॅप्टन इकडे उपस्थित आहे. चला नेवरे टीम टॉस साठी चला. धावस्वरूपी जर बघितलं तर रनचेस मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन आहे आता आणि सलामीचे बॅटर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात आहे. चला नेवरे संघाचे कॅप्टन आलेले आहेत, त्याचबरोबर जाधव साहेब देखील इथे आलेले आहेत. यस इम्पॅक्ट प्लेयर इकडे मात्र इंट्रोड्यूस केला गेलाय. आतिक कोणाच जागेवर, हनुमंत देवकते यांच्या जागेवर आतिक मिया यांना इंट्रोड्यूस केलं जाते. चंदू तात्या यांच्या हस्ते मात्र टॉस केला जातो. एकीकडे जाधव साहेब रघुवीर रॉयल संघाचे सर्वे सर्वा, तर दुसरीकडे नेवरे संघाचे कर्णधार. टॉस मात्र इकडे होईल आणि इकडे मात्र टॉस झालाय, टॉस जिंकलाय रघुवीर रॉयल. जाधव साहेब बॅटिंग बॉलिंग ओके. टॉस जिंकून इकडे मात्र रघुवीर रॉयल्स ने कळवलंय की ते पुढच्या मॅच मध्ये गोलंदाजी करणार आहेत. ते पुढचा मॅच देखील जबरदस्त इंटरेस्टिंग होईल, कारण की आपण बघतोय रघुवीर रॉयल्स डॉक्टर VR आंबेडकर चषकाच्या करंडकावरती नाव कोरल्यानंतर आपण बघतोय आमदार चषकात देखील फार दमदार परफॉर्मन्स करताना पाहायला मिळाली आपल्याला. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर मारुती पहिल्या षटक घेऊन स्ट्रायकरला जर बघितलं तर वेळापूरचे उपसरपंच स्कोरर रेडी आहे. चला मॅच ऑन करायचा आहे. बापू मुंगुसकर जे मात्र आपल्याला स्ट्रायकरला पाहायला मिळतात आहे. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळूयात. रणसंख्या मात्र इकडे सुरू होते. सामना ऑन करायचा आहे. आपल्याला विनंती राहील मॅच मात्र सुरू करा. NS रायडर यशवंत नगर क्षेत्ररक्षण मात्र लवकरात लवकर लावा. चला मॅचच्या दिशेने आपण वळूयात. धावस्वरूपी जर बघितलं तर स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला 48 धावा आहेत. 49 टार्गेट मैदानाच्या आतमध्ये राहणार आहे. लकी ड्रॉ ज्यांना कोणाला नाव नोंदणी करायची असेल लवकर संपर्क करा. आणि ऑलमोस्ट दीपकजी माने देशमुख साहेब यांच्या माध्यमातून आपण बघतोय की जो LED टीव्हीचा लकी ड्रॉ लावलाय, माने देशमुख साहेब देखील म्हणतात थोडीशी प्राइस जास्त ठेवायला पाहिजे होती. ऑलमोस्ट जर बघितलं तर इकडे लाईन लागली लकी ड्रॉ साठी. इकडे मागच्या दिशेने काय पहिल्याच बॉल वरती बापू यांच्या बॅटमधून येतोय चौकार.
पहिल्याच बॉलवरती जीवनदानही मिळते आणि बॅटची कड घेऊन चेंडू मात्र फ्लाइंग स्लिप कीपरच्या वर्ण पसार जातोय सीमारेषा पार आणि पंचांचा इशारा 4 चौकार. फार वेगात ट्रॅव्हल झाला. दोन्ही खेळाडू मात्र तिकडे जर बघितलं तर फक्त आणि फक्त चेंडूकडे बघतच राहिले. ऑलमोस्ट इकडे मात्र लाईन लागली आहे सध्याच्या घडीला. आपण बघतोय लकी ड्रॉ घेण्यासाठी. रन संख्या 4 रन. 4 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. सर्वांना विनंती आहे, कुपन लिमिटेड आहेत तर प्लीज थोडस जर बघितलं तर लवकर आपण येऊ शकता ज्यांना कोणाला खरेदी करायची आहे. रन संख्या 4 रन. बाळू सर एकदम टॅक्टिकली जातात. ते अंतिम समय म्हणता ना, शेवटचे जे उर्वरित काही कुपन असतील तेव्हा येतील ते. रन संख्या 4 रन. काहीतरी स्ट्रॅटेजी आहे प्रत्येक गोष्टी मागे बाळू सरांची देखील. रन संख्या 4 रन. 4 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 10. चांगली सुरुवात झाली आहे. यावेळेस जर बघितलं तर हलक्या हाताने प्लेस करण्याचा प्रयत्न आहे. इकडे मात्र कव्हर्सला खेळाडू आहेत. सन्मान देऊन खेळला गेला बॉल. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चांगलीरित्या मिडल देखील झाला, पण कोणताही फटका आपल्याला तिथे पाहायला मिळाला नाही बापू मुंगुसकर यांच्या माध्यमातून. अजूनही आपण बघतोय 34 बॉल मध्ये जर बघितलं तर तब्बल 45 धावा ज्या मात्र विजयासाठी बनवायच्या आहेत. जबरदस्त मॅच पाहायला मिळते, जबरदस्त आयोजन पाहायला मिळते. शेवटच्या टप्प्यात आहे आज आमदार चषक. शेवटच्या दिवसात आहे आज स्पर्धेचा चॅम्पियन मिळणार आहे. रन संख्या 4 रन. अकुटप्याचा बॉल यावेळेस स्लॅश करून दिलाय आणि चेंडू मात्र जातोय डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. फिल्डर तिकडे ओ चेंडू होतोय पसार आणि जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा. धावा घ्या स्कोर कार्ड वरती 4. अकुटप्प्याचा बॉल मारुती शेंडगे यांच्या विरोधात जर बघितलं तर 30 यार्डच्या फिल्डिंग रिस्ट्रिक्शनचा वापर करत असताना अतिशय क्लासिकल अंदाज मध्ये मात्र फटका खेळून काढला. आणि इकडे मात्र काय बघतोय आपण डीप पॉइंटच्या वर्ण चेंडू ट्रॅव्हल झालाय चौकारासाठी. रन संख्या वाढली आहे. 8 धावा स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळाल्या आहेत. 8 फॉर नन. मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 8 धावा बिनगडी बाद. यावेळेस सन्मान देऊन खेळला गेला. फक्त पुश केला होता बॅटचा फेस ओपन करून. धावस्वरूपी जर बघितला तर मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. अजूनही 2 बॉल या षटकातील यायचे बाकी आहे, पण आतापर्यंत तरी ज्या रीती आपण बघतोय 8 धावा स्कोर कार्ड वरती लावल्या गेलेल्या आहेत. स्टार्ट मिळाला आहे तिथे टीम सोमनाथ बॉईज 11 पिलीवला. मारुती यांना विकेट साठी जावं लागणार आहे. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. मारुतीला माहिती आहे विकेट मिळाली तरच या मॅच मध्ये कमबॅक करू शकतो आपण. समोर जर बघितलं तर वेळापूरचे उपसरपंच. रन संख्या 8 रन बिनगडी बाद. बॅट चालवली आहे यावेळेस मात्र बापू मुंगुसकर यांच्या बॅट मधून हाय हँडसम कडक प्रहार. चेंडू मात्र सरळ सीमारेषा पार. 6 षटकार. काय लपेटलाय. नक्कीच म्हणावं लागेल की आमचा उपसरपंच मैदानाच्या आत पडतोय. सगळ्यांनाच लय भारी. षटकाराच्या मदतीने मात्र रन संख्या वाढतीये. कोणाकडून? दादाराजे घाटगे यांच्या माध्यमातून बापू यांच्या प्रत्येक षटकारासाठी 201 रुपयांचा पुरस्कार आहे. जबरदस्त बॅटिंग बापू यांच्या माध्यमातून होतीये. गोलंदाजी इफेक्टिव्ह केली आणि बॅटिंग मध्ये देखील धमक दाखवली आहे बापू यांनी. याही वेळेस जबरदस्त फटका. सूर आणि धूळ सोबतच काढला आणि चेंडू मात्र सह सीमारेषा पार पाठवला. बापू यांची हवा मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. बापू यांचा जलवा पाहायला मिळतोय. आज घरच्या मैदानावर बापू तळपलेत. रन संख्या झाली 1 ओव्हर 20. 2 चौकार 2 षटकार आणि मॅच मात्र थोडीशी आवाक्यात खेचण्याचा प्रयत्न. पहिल्या षटकाच्या अखेरीस जर बघितलं तर 20 रन 24 रन. गोलंदाजी मार्कवर आता मात्र विशाल यांना पाचारण केलं जात आहे. अकलूज परिसरातील जर बघितलं तर एक जबरदस्त गोलंदाज आहे. स्ट्रायकर एंडला आपण बघतोय आपल्याला फलंदाज पाहायला मिळतात आहे अभि. रन संख्या 20 रन. सोमनाथ बॉईज 11 पिलीव संघाची. विकेटच्या शोधात मात्र विशालला आणलं गेलंय आणि विशालला मात्र इथे विकेट मिळवून द्यावी लागेल. फुलाल्यांचा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला. मी आधीच बोललो
विकेट साठी मात्र इकडे विशालला गोलंदाजी मार करून आणलं गेलंय आणि विकेट मात्र इकडे मिळताना पाहायला मिळते. फुल लेंथचा बॉल टाकला होता तिकडे मात्र समोरच्या दिशेने फटका खेळला गेला आणि तिकडे जर बघितलं तर झेलही झालाय. फलंदाज बाद राहतील. धक्का लागेल मैदानाच्या आतमध्ये. पहिला अभिच्या रूपात फलंदाज बाद. 20च्या स्कोर वरती जर बघितलं तर पहिली विकेट पडली आहे टीम सोमनाथ बैसिलम पिलीवची. फलंदाज बाद असणार आहे. 20 ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1. बघा एक सॅक इकडनं जर बघितलं तर गेली आहे. काळे सरांच्या गाडीला लागलेली होती ती. गाडीला लागलेली सॅक जर कोणी नेली असेल तर विनंती आपल्याला आपण मात्र ती सॅक वापस आणून द्यायची. त्यात त्यांचे काही महत्वाचे डॉक्युमेंट्स आहे तर ती सॅक मात्र प्लीज वापस आणून द्या. गाडीला लागलेली सॅक आहे ती लवकरात लवकर आणून द्यायची ज्यांनी कोणी नेली असेल ती. रन संख्या जर बघितलं तर सध्याच्या घडीला 20 वरती एक विशाल. मी आधीच बोललो विशाल विकेट टेकर आहेत आणि आज मात्र अजून एक वेळेस आपली विकेट टेकिंगची ॲबिलिटी इथे मात्र विशालने स्पष्ट केली आहे. 20च्या स्कोरवरती आपण बघू शकतो पहिला धक्का मैदानाच्या आतमध्ये लागला. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये रवी गोसावी स्ट्रायकर एंडला दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात आहे. 20 वर 1 स्कोर. 24 29 मध्ये 29 ची गरज आहे. यावेळेस काय नक्कीच लेग स्टिक सोडतोय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा इथे मात्र पंचांच्या माध्यमातून येत असताना अवांतरच्या स्वरूपात आपण बघू शकतो. एक धाव मात्र जोडतीये. रन संख्या मात्र वाढतीये. लेग स्टिकच्या बाहेरचा बॉल होता. पंचांनी मात्र तिकडे कळवले की एक धाव इकडे मात्र स्कोर कार्ड वरती लावली जाईल आणि रन संख्या मात्र या एका धावेच्या मदतीने वाढेल. 21 धावा या एक धावेच्या मदतीने स्कोर कार्डवर लागताना आपल्याला पाहायला मिळतील. 21 एक धावेची लढाई सुरू आहे मैदानाच्या आत. यावेळेस मात्र पुश करण्याचा प्रयत्न हलक्या हाताने तिकडे आपण बघतोय. एक धाव चोरली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल. बॅकअप आहे तिकडे. हालाकी एक धावेची संतुष्टी मानावी लागेल. क्षेत्ररक्षणात थोडीशी मात्र गडबडी होत असताना पाहायला मिळाली मोईन यांच्या माध्यमातून आणि या एक धावेच्या वतीने रन संख्या मात्र पुढे जात असताना 22 वरती. यस वीर विजय क्रिकेट क्लब अकलूज यांच्या माध्यमातून आपण बघतोय जो की पुरस्कार आहे ज्यासाठी विशाल मात्र गाववाईचं क्रिकेटही खेळतात आणि त्यासाठी आपण बघतोय 201 रुपयांचा पुरस्कार इथे मात्र वीर विजय क्रिकेट क्लब अकलूज यांच्या माध्यमातून राहणार आहे. वीर विजय क्रिकेट क्लब संघाकडून खेळत असताना अनेक वेळा आपण बघितलंय गोलंदाजी अतिशय चांगल्यारीत्या केली. कृष्णा सातपुते सारख्या खेळाडूला देखील मात्र बाद करण्याचा विक्रम इकडे मात्र गोलंदाज विशाल यांच्या नावावर राहील. चला विशाल आपल्याला विनंती आहे थोडंसं क्षेत्ररक्षण लवकर लावा. मॅच मात्र सुरू करा. रन संख्या 22 वरती आहे सध्याच्या घडीला. 22 फॉर द लॉस ऑफ 1. षटक जर बघितलं तर हे दुसऱ्या क्रमांकाचं मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. क्षेत्ररक्षण लवकर लावत चला या गोष्टींची आपल्याला सूचना आहे वारंवार. पंचांची घड्याळ देखील मात्र तिकडे ऑन आहे तर मॅच मात्र लवकर सुरू करायची आहे. रन संख्या 22 वरती आहे. यावेळेस टॅप अँड रनची भूमिका इकडे मात्र रन घेण्यापासून नकार दिला. बापू मुंगुसकर ज्यांना मात्र आपण स्ट्राईक रेंजला बघतोय वेळापूरचे उपसरपंच आहेत आणि तेवढे जर बघितलं तर जबरदस्त क्रिकेटर देखील. 27 बॉलचा खेळ बाकी आहे. मॅच जिंकण्यासाठी 27 ची गरज. बापू यांची विकेट इथे मात्र फार महत्वपूर्ण असणार आहे कारण की बापू यांच्या खांद्यावरती सध्याच्या घडीला भार आहे आणि बापू जर शेवटपर्यंत खेळत राहिले तर मग गोलंदाजांना ते डोकेदुखी राहतीलच. फुलाल्यांचा बॉल डीप मिड विकेटला फटका खेळला. टिपवलाय बॉलला आणि चेंडू मात्र सीमारेषा पार. 1 टू का 4. 1 टू का 4. चेंडू होतोय फरार. धावा मिळतात आहे 4 चौकार. फुलाल्यांचा बॉल चांगल्यारीत्या बॅटवरती घेतला आणि त्याला जर बघितलं तर डीप मिड विकेटच्या क्षेत्रात खेळून काढलं आणि या चौकाराच्या मदतीने रन संख्या देखील वाढताना आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते आणि तिथे जर बघितलं तर बापू यांच्या बॅटिंगचा जलवा आज मात्र आपल्या होम ग्राउंड वरती कायम आहे. रन संख्या 21 वर 1. 26 पवन. रन संख्या सध्याच्या घडीला स्थिर आहे. 26 वर 1 स्कोर. चला गोलंदाजी मार्कवर गोलंदाज तयार. पुढचा चेंडू घेऊन विशाल. रन संख्येमध्ये वाढ होतीये. 23 धावा अजूनही विजयासाठी पाहिजेत. काय अंदाज आहे. चारही दिशांमध्ये फटके खेळले जातात आहे. जिथं तिथं या वहा देखू जहा फक्त बापू यांचीच हवा मैदानाच्या आतमध्ये. रन संख्या मात्र 30 रन. जबरदस्त स्क्वेअर कटचा फटका. चहा मस्का आणि खारी आणि मैदानाच्या आतमध्ये बापू यांच्या बॅटिंगची बातच न्यारी
रन संख्या 30 रन 1 गडी बाद. शेवटचे जर बघितलं तर आता बॉल बाकी आहेत 25, धावा पाहिजेत 19. जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त शो. बापू यांनी मात्र पुरेपूर 30 आजचा खेळच मैदानाच्या आतमध्ये जर बघितलं तर खोलून काढलाय आणि स्कोर कार्डला मात्र इकडे चालना दिली गेली आहे. 30 धावा 1 गडी बाद सध्याच्या घडीची स्थिती आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल केला जातोय. शेवटचा बॉल आहे सर्कलचा आणि या ओव्हरचा. बापू नॉट आउट आहेत 9 बॉल मध्ये 28 वरती. ऑलराऊंड प्रदर्शन केलं, फ्रंट पासन लीड केलंय बापू यांनी. शेवटचा बॉल नाही, हाय अँड हँडसम टाटा बाय बाय करतोय बॉल सीमारेषेला आणि या षटकाराच्या मदतीने रन संख्या वाढली आहे. रन संख्या जाऊन पोहोचली 36 वरती. 2 ओव्हरचा खेळ पूर्ण झालाय आणि 2 ओव्हरच्या षटकाच्या अखेरीस रन संख्या झाली 36 रन 1 गडी बाद. नक्कीच वेळापूरची शान आणि फलंदाजी मात्र मैदानाच्या आतमध्ये होतीये 100 कोहिनूर समान. 2 षटकांचा खेळ पूर्ण 36 वर 1, 24 बॉल 13 ची गरज. रन संख्या जर बघितली तर सध्याच्या घडीला आपण बघतो उसळी घेते, फटके पाहायला मिळतात आहे. गोलंदाजी असो फलंदाजी असो, जसं वेळापूरची ग्रामपंचायत मध्ये त्यांचं काम असतं, ज्या रीत्या वेळापूरचं गाव सुंदर आहे, बट मी म्हणेल फटकेबाजी 1% जर बघितले तर पुरेपूर डोळ्याला मन मोहणारी त्यापेक्षा जास्त आहे. जबरदस्त बॅटिंग केली बापू यांनी आज. जर्सी क्रमांक 07 असं म्हटलं जातं धोनीसाठी थाला फॉर अ रिझन, पण आज मी वेळापूर मध्ये म्हणेल की बापू फॉर अ रिझन. कारण की बघा गोलंदाजीत जर बघितलं तर चांगली कामगिरी आणि त्याचबरोबर जर बघितलं तर बॅटिंग मध्ये देखील तेवढा दमदार खेळ केलाय. 300 रुपयांचा पुरस्कार इथे मात्र RMC उद्योग समूहाचे सर्वेसर्वा घाटगे दादाराजे घाटगे यांच्या माध्यमातून नक्कीच राहील आणि प्रत्येक षटकारासाठी मात्र इकडे पुरस्कार त्यांना कंटिन्यू आहे. कारण की बघा वेळापूरचे लोकल आदर्श व्यक्तिमत्व आहेत आणि प्रेक्षक देखील त्यांची बॅटिंग बघण्यासाठी फार आतुर आहेत. आउटसाइड जेव्हा बॉल टाकण्याचा प्रयत्न केला होता आणि इकडे मात्र एक धाव चोरली जाईल. मला वाटतं मिळून जाईल एक धाव. चेअरमन पांडुरंगजी मसवडे साहेब यांच्या वतीने वेळापूरचे उपसरपंच बापू यांच्यासाठी जर बघितलं तर 500 रुपयांचा पुरस्कारची बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये बापू यांनी केली आहे. त्यासाठी रन संख्या जर बघितली तर सध्याच्या घडीला 37 वरती आहे. पारितोषिकांचा वर्षाव सध्याच्या घडीला बापू यांच्या बॅटिंग साठी होतोय. कारण की आपण बघतो या मॅच मध्ये आतापर्यंत तरी 10 बॉल मध्ये 34 धावेंवर बापू नॉट आउट आहे. मॅच जिंकण्यासाठी केवळ आणि केवळ 12ची गरज आहे. 23 बॉल मध्ये 12चं समीकरण या सामन्यात आहे. चला मॅच ऑन करा. यानंतरचा मॅच रघुवीर रॉयल्स टॉस जिंकला. टॉस जिंकून बॉलिंग करायचा निर्णय जो मात्र घेतलेला आहे त्यांनी क्वार्टर फायनल क्रमांक नंबर 3 मध्ये. NS रायडर एवढा वेळ नाहीये, पंचांना विनंती थोडीशी घाई करा खेळाडूंना, कारण की अतिरिक्त वेळ जर बघितला तर फार वाया घातला जातोय. क्षेत्ररक्षण मात्र लवकर वाया लावायचंय. मॅच जर बघितलं तर स्लो करू नका. रन संख्या 37 वर 1 सध्याच्या घडीला. NS रायडर यशवंत नगरच्या विरोधात जर बघितलं तर सोमनाथ भाईस 11 पिलीव. जबरदस्त मॅच. 23 बॉल मध्ये अजूनही 12चं समीकरण. बापू नॉट आउट आहे 10 बॉल मध्ये 34 वरती. क्षेत्ररक्षणात जर बघितलं तर थोडासा फेरबदल केला गेला. रायटी लेफ्टी कॉम्बिनेशन जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला कायम आहे. बट बापू यांनी मी म्हणेल आज एका हाती बॅटिंग केलेली आहे. बॅटिंग असो बॉलिंग असो, कारण की गोलंदाजीतही कारगर कामगिरी त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. 37 वर 1 स्कोर. यावेळेस आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, क्रॉस बॅटेड फटका. डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. रन संख्या मात्र सध्याच्या घडीला स्कोर कार्ड वरती स्थिर आहे. डॉट बॉल मात्र इकडे आलेला आहे. समीकरण मात्र सध्याच्या घडीला स्थिर आहे. मॅच मात्र 12 बॉल माफ करा 22 बॉल 12 वरती आहे. 12 धावेंची गरज आहे 22 बॉल मध्ये. 37 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. पुढचा चेंडू यावेळेस स्लॅश केलाय क्लासिकल अंदाज मध्ये. हलक्या हातांनी फक्त ढकलला मागे. तिकडे मात्र डीप पॉइंटला खेळाडू त्यांना चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत एक धाव मात्र इकडे वाढताना पाहायला मिळेल. अशा सिच्युएशन मध्ये जर कमबॅक करायचा असेल NS रायडरला तर सातत्याने कन्सिस्टंटली मैदानाच्या आतमध्ये विकेट घ्यावे लागणार आहे. विकेट जर कन्सिस्टंटली आल्या, सातत्याने आल्या तर एखादा चमत्कार इथे होईल आणि तो चमत्कार मला असं वाटतंय वेळापूरकर नेहमीसाठी लक्षात ठेवतील. पण आज तो चमत्कार या क्वार्टर फायनल मध्ये होईल का हेही बघण्यालायक राहील. स्कोर कार्डवर सध्याच्या घडीला धन संख्या मात्र स्थिर आहे. 30 धावा 38 धावा 1 गडी बाद. 38 for 1. रिवाचा फटका हो. हालाकी तिकडे झेल घेण्याचा प्रयत्न केला, बट चेंडू जर बघितला तर सरळ ट्रॅव्हल करतोय
बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि चेंडू होतोय फरार. धावा मिळतील इथे 4 चौकार. रन संख्या मात्र 42 वरती. वारं मात्र पुरेपूर फिरलंय सोमनाथ बॉईज 11 पिलीवच्या दिशेने आणि NS रायडर यशवंतनगर जो या संघेतला या स्पर्धेतला एक तगडा संघ होता त्याला जर बघितलं तर बॅकफुटवर ढकलण्यामध्ये यश मिळालंय. 20 बॉल मध्ये 7चं समीकरण आहे. 7 धावा केवळ आणि केवळ पाहिजे. सेमीफायनलच्या उंबरठ्यावर सध्याच्या घडीला उभी आहे टीम सोमनाथ बॉईज 11 पिलीव. स्विंग अँड मिस डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. अजूनही जर बघितलं तर 1 बॉल या षटकातील यायचा बाकी आहे. समा बांधला गेला आज प्रेक्षकांचा. हातोहात गर्दी. प्रत्येक वयोगटाचा प्रेक्षक आज जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये आहे. लहान मुलं पाहायला मिळतात आहे, त्याचबरोबर खेळाडू पाहायला मिळतात आहे, वयोवृद्ध पाहायला मिळतात आहे. कारण की क्रिकेटचा खेळच असा आहे. अनेक तर असे प्रेक्षक आहेत जे मात्र आज घरून दुपारूनच सांगून निघले की यायला आज संध्याकाळ रात्र होणार आहे का तर आज आमदार चषकाची मेगा फायनल आहे वेळापूरला. आउटसाइड देवा बॉल टाकण्याचा प्रयत्न. इकडे मात्र काय धावस्वरूपी जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये व्हाईट बॉलचा इशारा येतोय पंचांच्या माध्यमातून. यस अवंतरच्या स्वरूपात मात्र धाव जुळताना पाहायला मिळेल. 43 धावा. इकडे मात्र स्कोर कार्ड वरती 6 धावेंची केवळ आणि केवळ गरज आहे. आता 6 टू विन नाव. एक फटका दूर आहे असं म्हणावं लागेल टीम सोमनाथ बॉईज 11 पिलीव सेमीफायनलच्या. जबरदस्त खेळ केला याही टीमने. पहिले 3 दिवस गाजवले आणि आज मात्र क्वार्टर फायनलचा दिवसही. यावेळेस पायाचा वेध घेतलाय. 1 धाव मात्र इकडे घेतली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा कॉल नसेल. 1 धावेच्या मदतीने जर बघितलं तर षटक मात्र मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळेल. धावस्वरूपी 1 धावेच्या मदतीने रन संख्या पुढे जाईल. 44 धावा ज्या मात्र स्कोर काढू लागतील. 3 ओव्हर 44. 3 ओव्हर 44 रन 1 गडी बाद. मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर आता आपण बघतोय 5 ची गरज आहे. गोलंदाजी मार्कवर आतिक शेख मिया मात्र गोलंदाजी मार्कवर दाखल होतात आहे. प्रशांत खरात यांच्या तालमीत झालेला हा तयार झालेला हा पठ्ठ्या यावेळेस मात्र आपण बघतोय फ्लाइंग स्लिपचे खेळाडू तिकडे मात्र आहेत. व्हाईट बॉल कळवला जातोय. मॅच मात्र अजून जवळ येते. आता मात्र केवळ आणि केवळ 4 धावा पाहिजेत. यस बॉलिंग टीमने इकडे रेफरल घेतला वाईडच्या रिगार्ड मध्ये. शहानिशाही ते मात्र केली जाईल. धावस्वरूपी जर बघितलं तर 45 वर 1 जो मात्र मैदानाच्या आतमधला स्कोर सध्या तरी आहे. बट बघूयात व्हाईट बॉल. यस वाईडच राहील. 45 वर 1 स्कोर आणि अवंतरच्या स्वरूपात मात्र धाव वाढणार आहे. 4 धावा केवळ आणि केवळ पाहिजे तिथे मॅच जिंकण्यासाठी. 4 टू विन ओनली नाव. काय मॅच बघितली आपण आज ज्यामध्ये हा सामना मला वाटतंय एका व्यक्तीसाठी पुरेपूर लक्ष ठेवला जाईल जे मात्र वेळापूरचे उपसरपंच बापू मुंगुसकर यांच्यासाठी. गोलंदाजी तर गोलंदाजी बापू यांनी बॅटिंग मध्ये देखील मात्र जबरदस्त छाप सोडली आहे. 4 ची गरज आणि आज फटक्यासोबत सोमनाथ बॉईज 11 पिलीव आर थ्रू नाव. जबरदस्त खेळ या मॅच मध्ये मात्र पाहायला मिळाला आणि षटकाराच्या मदतीने मॅच आपल्या नावावर केली आहे. 9 विकेटने मात्र सामना आपल्या नावावर करत असताना पाहायला मिळाला हा संघ आणि शुभेच्छा असते संपूर्ण टीमला. चला शुभेच्छा सोमनाथ बॉईज 11 पिलीव. आपल्याला सर्व संघाला विनंती आहे आपण मात्र इकडे मुख्य मंचाकडे यायचंय आणि मॅचचा मॅन ऑफ द मॅच काय वाटतं दीपक भैया एक नाव गेस करा तुम्हीच. चला मॅचचा मॅन ऑफ द मॅच आणि त्यांचा देखील मात्र पुरेपूर अंदाज करा ठरतोय कारण की गोलंदाजी मध्ये 2 ओव्हर 8 रन 3 विकेट आणि बॅटिंग मध्ये 12 बॉल 35. मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार जातोय